पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माई मावशी जरा प्रेमान मालिश कर ना। होय तर त्याच्यासाठी तुझ्या औषध पाठवला ना ना काही सर टग्या हा बघ आता वाटतानाच पवन चक्की नीट पवन चक्की चाललेली आनंदी मग अशीच पवन चक्की होती। आनंदी मी तुला खरं सांगू या मावशीन तोडले माझी पवन चक्की। काय पेंगता पेंगता पवन चक्कीवर डोकं ठेवल्यान नशीब पवन चक्की बंद होती। फिरत असती पाती तर काय झालं असता माझी मान कापली असती। पाणी तुम्हाला झोपा तुम्ही तिघे इथे, मी आहे बाहेर। इतक्यात झोपू असं काही वाटत नाही अजून। नाही अरे बऱ्याच दिवसाने भेटलात, छान गप्पा चालू आहे तुमच्या। एसीचा रिमोट आहे ना? हो आहे। हा ठीक आहे। काही लागणार आहे का अजून? नाही। काय झालं माई मावशी? तुझ्या पटूल काय नाही हा बाबू। बरं गुड नाईट। गुड नाईट। वय वय गुड नाईट आनंदी। गुड नाईट गुड नाईट। हा गुड नाईट। आनंदी तुझ्या घोवाचा प्रेम लयच उतू जाता वाटता। माई थंडी वाजता एसी बंद करते। हा हो नको 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 असान दे अगो आम्ही एसीची हवा कधी खाता लाव वय ना रे टंग्या। नका नसली तरी चालत। वय तर पवन चक्कीची हवा लागताय ना तुका आनंदी बरा हसत खेळत असतस बरा वाटता। सगळा चांगला असा खो देव माणूस असा सासूची काही कटकट नाही। वर्षाताई पण मनानं चांगली असत। पण माई चिंगीचा काय अगो दिसला नाही ता। चिडला हा माझ्यावर। चिडला अगो नाकावडासा पार तुझ्यावर चिडला। चूक माझीच हा गो। मीच त्याची आऊस होऊ केलंय म्हणून चिडन घर सोडून गेला। बाय माझे हो काय बोलतोस? घर सोडान गेला? खय गेला? रमा त्यांचे आई बाबा राहतात खाली पहिल्या माळ्यावर, त्यांच्याकडे राहू केला। माई चिंगीशिवाय मन लागत नाही गो। पण माई आता कधी येत माहित नाही। आता ता येत नाही तवसर मन खय लागणार नाही गो। आनंदी तुका मी सांगलं होतं दुसऱ्याच्या चेडवाक सांभाळणं खाऊची गोष्ट नाही। काय तुम्ही दोघी मका सांभाळतस ना त्याच्यात काय एवढा अवघड आहे? आनंदी हा वादारा आपण का तुझ्या चिंगीक मी घरात घेऊन येणार। खरंच आता पहिल्या मधल्यावर ना हे बघ असं तिका आत्ता घेऊन येतोय। आता नाही टग्या काय करतस? नाही टग्या आता नाही जायचंय बाळा। ए टग्या आई काय या टमना नुसतो पोर। गाची टग्या आहे तो टग्या। टग्या अगो कोण टग्या? अगं तो आनंदीच्या गावचा आहे। तो बोलतो खवटो दे खवटो। खवटो? अच्छा खवटो म्हणजे काय ग? अगं ते मला पण माहिती नाही हा. त्यांनी मला कधी दिला नाहीये पण तो आलाय ना ते पण गावावरून। अगं चिगुडी आता तो आलाय ना गावाहून मला आता आला। अगं कोण आलंय गावावर ना? अगं कोण टग्या? कुठला टग्या? आणि हे काय नाव आहे टग्या? अरे आजोबा तो आलाय आणि आलाय ते मला पण माहिती नाही। अगं पण तो वर आलाय ना, मग आपल्याला काय करायचंय? जाऊ दे रे। काय पटकन अन्नू?
अरे काय म्हणताय? तू इथे पण आलास का टग्या? पाटकरांनू होय, दारावरची पाटी वाचलंय. अच्छा, तू आहेस होय टग्या. टग्या, अरे चिंगी तुझीच वाट पाहतीये. कोण? मी? हो. याची वाट मला फरक नाही पडत. आजी पाया पडते. अली वा. आजोबा पाया पडते. आयुष्मान भव. आजोबा बसा ना, आपल्याच घरात. हा चिंगी, मी येणार म्हणून आधीच लपून बसलीस काय? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी तुझी वाट का बघू? तू येणार आहेस मला माहिती पण नव्हतं. आणि हे काय? हा माझा विज्ञान प्रोजेक्ट. काय काय काय? व्हॉट? दिस इज अ सायन्स प्रोजेक्ट. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, एक्झिबिशन मध्ये ठेवणार आहे. सायन्स प्रोजेक्ट एक्झिबिशन मध्ये ठेवणार आहे. अरे वा. चिंगी, अगं तुझा मित्र हुशार आहे. चिंगी, ही बघ पवन चक्की, ही अशी चालू होता. आणि हे रस्त्यावरचे दिवे, हे पण अशाच चालू होतात. आणि घरातली लाईट ही अशी चालू होती. मस्त वाटलं ना माझा प्रोजेक्ट? हा, ए टग्या, तुझ्यापेक्षा ना चांगलंच बनवते आम्ही. तुझ्यापेक्षा माझं प्रोजेक्ट चांगलं आहे. मी केलं ना की मी पण दाखवे ना. दाखवून दाखव दाखव. काय म्हणाले मी? केल्यानंतर दाखवेन असं म्हणाले ना. मराठी कच्चा आहे का तुझं? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पण एक बरं झालं, तू खाली आलीच ना राहायला, ते बरं झालं. आता माझी मस्त सोय झाली. कसली सोय? राहायची. कुठे राहायची? तुझ्या रूम मध्ये. तुझे बाबा बोलले ना मला, आता चिंगी नाही ना, तर तिच्या रूम मध्ये तू झोप. तुझ्या त्या खोलीतल्या कपाटामध्ये ना मी माझी बॅग ठेवली आहे. ती खेळणी आहेत ना, ती केवढी मस्त आहेत. ती सगळी खेळणी मी घेऊन जाणार आहे. त्या सगळ्या खेळण्यांना घेऊन बघ मी एक प्रोजेक्ट करतो. ती जी तुझी बावली आहे ना, बावली, तिच्या डोळ्यातच लाईट पेटवतो बघ. एक टग्या, माझ्या टॉईजला हात लावायचा नाहीस ना तू. आणि माझ्या रूम मध्ये पण राहायचं नाहीस. माझी आहे ती रूम, माझी आहे ते खेळणी. तुझी कसली रूम आणि तुझी कसली खेळणी? तू तर घर सोडून आली आहेस. ती तुझी रूम होती ना, ती माझी. खेळणी पण माझीच. नाही, ती रूम माझी आहे. पण मी तिथे राहिलो ती रूम माझी होणार नाही. माझ्या रूम मध्ये मीच राहणार. पण तू तर इथेच राहतेस ना. मग राहा इथेच. ती माझी रूम आहे आणि मीच तिथे राहणार. मीच राहणार, मीच राहणार, मीच राहणार. आजोबा तुम्ही झोपून घ्या. चिंग्याच वरती जाणार आहे. अशी कशी वर राहणार? मी बघतोच. अहो थांबा हो. तेच तिचं घर आहे. ती तिच्या घरी चालली आहे. जाऊ द्या तिला. कसं काय आला नाही अजून हा? आणि टग्याच्या बोलवण्याने थोडी येणारी चिंगी. आली तर
चिंगे जा. कित्येक थांबलंस? जा नाही तर खवटू दे ना. आनंदी वाट बघता तुझी. आज जा. काय गो आनंदी, तुका आता जेवचं होतं काय? मी ते का दारापर्यंत घेऊन इले होतोय. कोणाक? कोणाक काय कोणाक? चिंगे आता आत इलीस किती? एवढे कष्ट केले मी. तू दार ठेवून सगळी वाट लावलं. अरे देवा, दारापर्यंत आलेली मुलगी पण घरात नाही आली. आणि तू म्हणते वाढदिवसाला तिला घरी बोलवायचं कसं? दारापर्यंत आली होती चिंगी. मग मी तिला आता घरात पण घेऊन येणार, वाढदिवस पण साजरा करणार. रमा, 12 वाजलेत. आपल्या चिंगीचा जन्मदिवस. मूल जेव्हा जन्म घेतं ना, तेव्हा त्या मुलासोबत आईचाही जन्म झालेला असतो. आज जसा आपल्या चिंगीचा वाढदिवस आहे, तसंच रमा तुझ्या आईपणाचाही वाढदिवस आहे. पण बघ ना, आज चिंगी सोबतच नाहीये. दरवर्षी हा वाढदिवस आपण मिळून साजरा करत आलोय. चिंगी नाहीये तरी हा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला जातोय. समजून घे. पुन्हा एकदा तुला तुझ्या आईपणाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रमा. रमाताई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी, याचा मस्का वगैरे लावून मला काही फरक पडणार नाही. माझा आई पण चिंगी बरोबर आहे. आणि आज चिंगीच घरात नाहीये, मग काय साजरं करायचं? जोपर्यंत चिंगी घरात येत नाही तोपर्यंत मला काही साजरं करायचं नाहीये, कुठलंही सेलिब्रेशन करायचं नाहीये. तू सांग राघवला, काही कर आणि आज चिंगीला घरी परत घेऊन ये. चिंगी घरात नाही म्हणून बहुतेक रमा सुद्धा रुसली आहे. काय चुकलं रमाचं? आजच्या दिवशी तरी चिंगी घरी असायला हवी होती. आनंदी, हे बघ, आज चिंगीचा वाढदिवस आहे. तू सांग राघवला, तुझा राग संताप सगळं बाजूला ठेव आणि चिंगीला घरी घेऊन ये. आज चिंगी घरी आली पाहिजे.
12 वाजून गेले का? म्हणजे चिंगीचा वाढदिवस सुरू झाला. आणि साधं विश सुद्धा नाही केलं मी तिला. यापूर्वी इतक्या वर्षात असं कधीच नाही झालंय. हा दिवस माझ्यासाठी इतका महत्वाचा आहे ना. वाट बघायचो मी या दिवसाची. आता ते सगळी कामं मी बाजूला ठेवून पळत यायचो माझ्या लेकीसाठी. सगळी टेन्शन्स माझी दूर होऊन जायची. आणि ह्याच दिवशी एवढ्याशा चिंगीला मी माझ्या हातात घेतलं होतं. अशी लाल लाल सफरचंदासारखी दिसत होती ती. इवले हात. रडत होती पण डोळे असे बंदच होते तिचे. बापपणाची जाणीव करून दिली मला तिने. मी बाप झालो. इतका आनंद होता मला तो. मग कशी रागवली बघ माझ्यावर अजून. घरात नाहीये ती. भयान शांतता वाटते घरात. असं कधीच नव्हतं. थँक्यू सो मच. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेटा. तू जागीच होतीस दरवर्षीप्रमाणे? हा, कारण मला माहिती होतं माझा बाबा मला विश करायला येणार. येस. फक्त तुझा फेवरेट केक आणलाय मी. तुला माहिती आहे अजून माझा फेवरेट कोण आहे? कोण आहे? माझा बाबा. येस. आणि बाबाचं फेवरेट कोण आहे? चिंगी. चल ये. या दिवशी छोटस का होईना आम्हा बाप लेकींचं एक छोटस बर्थडे सेलिब्रेशन असायचं. आठवण येते ना. तिला आठवण येत असेल का माझी? येतच असेल. अहो, फोन करा. खरंच फोन करा तुम्ही तिला. खुश होईल ती. बाबा बाबा म्हणत जवळ येईल तुमच्या. करा फोन. करा फोन. बाबा. सिया. हॅपी बर्थडे रेवा. झालं का सेलिब्रेशन? काय गिफ्ट दिलं तुझ्या बाबांनी तुला? मला नकोय कोणाची विश. हॅपी बर्थडे चिंगी. काय झालं? स्विच ऑफ लागतं.
आज लवकर उठलात? हम्म. हे असंच दरवर्षी चिंगीच्या वाढदिवसाला होतं त्याच. चिंगी 3 वर्षांची होती. प्रत्येकाच्या आया त्यांच्या त्यांच्या वाढदिवसांना काही ना काहीतरी करतात, पण मग आपली आई काहीच का करत नाही असा प्रश्न तिला पडला. रडून हायतोच घातला तिने. नाही, एरवी तर काही करत नाहीच, पण वाढदिवसाला सुद्धा नाही. मग चिंगीची आई सुद्धा होणाऱ्या चिंगीच्या बाबांनी माझ्या नावाने चिंगीला पत्र लिहिलं. खूप खुश झाली होती ती. सगळ्यांना उड्या मारत सांगत होती, माझ्या आईनी मला पत्र लिहिलंय, माझ्या आईनी मला पत्र लिहिलंय. मग झालं, दरवर्षी हे सुरू झालं. दरवर्षी राघव चिंगीसाठी पत्र लिहितो माझ्या नावाने आणि असं सांगतो की तुझ्या आईनं ही पत्र लिहून ठेवली आहेत तुझ्या वाढदिवसाला द्यायला. तुला सांगू आनंदी, पत्र आई म्हणून लिहितो, पण ती बाबाचीच होतात. खूप वाईट लिहितो पत्र, नाही लिहितायत त्याला. आणि आता तर काय भांडण करून बसलाय चिंगी बरोबर, त्यामुळे सुचत नाहीये. सुचलं वाटतं काहीतरी. आनंदी, तू सांग ना राघवला, मी जे सांगेन ना ते लिही म्हणून. हा, दरवर्षी तो त्याच्या मनाने लिहितो. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करते, पण त्याला ऐकायला येत नाही ना. हीच संधी आहे माझ्या भावना चिंगीपर्यंत पोहोचवायची. आनंदी प्लीज सांग तू राघवला, मी जे सांगते ना तेच लिही म्हणून. बोल ना. अहो, हा? मी काही मदत करू? नाही, म्हणजे मगासपासून बघते, खूप विचार करताय. चिंगीला पत्र लिहायचंय ना. तुला कसं कळलं? हे काय, प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, हे पाहिलं. ते दरवर्षी चिंगीच्या वाढदिवसाला मी रमाच्या नावाने पत्र लिहितो. सांगू? लिहाल तुम्ही? राघव, हो म्हण ना. या वाढदिवसाला तरी मी लिहिलेलं पत्र चिंगीला वाचू दे. तशी पण तुझ्यावरती रागवलीच आहे ती. अहो, सांगू ना? ठीक आहे, बोल. प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, प्रिय चिंगी. अगं ढमे कशी आहेस ग? अगं ढमे कशी आहेस ग? रागवली आहेस का बाबावर? रागवली आहेस का बाबावर? काय झालं? नाही, काही क्षणभर असं वाटलं की रमाच बोलते.
शिंगे, तुला माझ्यासारखा चष्मा लागावा म्हणून तू अंधारात पत्र वाचत बसतेस ना? असंच होत असेल ना? शिंगे, तुला गोड गोड पापा. आनंदी, किती वर्षांनी मी माझ्या चिंगीशी बोलणार आहे. तिला माझं म्हणणं कळणार आहे. कधी एकदा तिच्या हातात पत्र पडतंय असं झालंय मला. आनंदी, चिंगी आतमध्ये आहे. आई, हा. हे फक्त तिला द्याल प्लीज. काय ग, कोण आहे? कोणी नाहीये. कोण होतं? कोणी नाही हो. कोणीतरी चुकून बेल वाजवली असेल. आजकाल आपल्या दाराची बेल चुकून बऱ्याचदा वाजते. हो ना. अहो कुणीतरी मुलं असतील त्यांनी वाजवली असेल बेल. हा हा, मुलं असतील. पण आपली बर्थडे गर्ल कुठे आहे? आवरलं का तिचं? हो, आवरलं ना तिचं, सगळं आवरलंय. पण तुमचं आवरलंय का? माझं काय? अहो काय हो तुम्ही असे दचकवता? अगं माझी सवय व्हायला हवी तुला आता. हा? पण वाढदिवस माझा नाही, चिंगीचा आहे ग. हो. तुझ्या हात का थरथरतंय? छे, कुठे काय, वाढदिवस चिंगीचाच तर आहे. अगं पण औक्षणाची तयारी झाली का सगळी? हो, औक्षणाची सगळी तयारी झालीये माझी. पण एक घोळ झालाय हो. आता काय झालं? अहो ती तुम्ही जादू करता बघा. हा हा, झू मंतर, जादू मंतर, आव मंतर, जाव मंतर, झिप झॅप झू. हा, झिप झॅप झू म्हणजे ते कानामागून केसातून चॉकलेट येतं बघा. ते चॉकलेट काढायला आज आपल्या घरात चॉकलेटच नाहीये. असं कसं? अगं मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं. अहो ऐकलत का? ते चॉकलेट आहे ना, ते मी खाल्लं मज्जा म्हणून. अरे काय हे, तू चिंगीपेक्षा लहान झालीस का आता? लहान नाही झाले हो. माझा जरा घसा सुकला होता ना, म्हटलं जरा चॉकलेट खाऊया म्हणून खाल्लं मी. तुम्ही एक काम करा ना, खाली जाऊन चॉकलेट घेऊन या. आता आणायलाच हवी, चिंगीला लागतात ना चॉकलेट. मालती, ओ इकडे. काय? गजरा आणू? गजरा कुठे आणताय? चॉकलेट घेऊन या, जा. मालती, आणा आणा, एकदाचा गजरा आणा, जा. देवा, यांना तर खाली पाठवले मी. पण हे पत्र चिंगीला द्यायचं ना म्हणजे मोठी कसरत आहे. त्यात तिला पटलं पाहिजे की हे पत्र आईच आहे म्हणून. रमा, तुला तिच्याशी बोलता आलं असतं ना. आले आले चिंगी. चिंगू, तुझी झाली तयारी? तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हे बघ,
तुझ्या आईचं पत्र. आईचं पत्र. पण तुझ्याकडे कुठून आलं? अगं तुझ्या आईनेच दिलंय मला. तिला माहिती होतं या वेळेला तू वाढदिवसाला आमच्याकडेच असणार आहेस म्हणून दिलंय तिने. तुझा विश्वास नाही या आईवर? अगं टम्मे कशी आहेस ग? टम्मे पण बाबा नाही म्हणत मला कधी टम्मे. म्हणजे ही आई असणार? हो ही आईच असणार. हो मीच आहे, आईच आहे. रागवलीस म्हणे बाबावर? बोल बोल, खरंच रागवलीस ना? हा तरी पण मस्त चाललंय बापलेकीच. बाबावर रागव, खूप चीड, ओरड त्याला. पण त्याला असं परक करू नकोस, स्वतःपासून लांब करू नकोस. हो पण आई बाबा पण चुकतोच ना. मला एकदाही थांब म्हणाला नाही तो. तो म्हणाला असता तर मी थांबले असते ना. हो ग सोना. पण एक सांगू का तुला, बाबाच्या आयुष्यात दुसरं कोणीही आलं तरी तुझ्यापेक्षा महत्वाचं त्याला कोणी नसणार आहे. जेव्हा तू जन्माला आली, बाबाने तुला हातात धरलं ना, तेव्हापासून माझा पण भाव कमी झालाय. आधी माझी रमा माझी रमा माझी रमा करायचा, मग माझी चिंगी माझी चिंगी माझी चिंगी करायला लागला. हे चिंगी नाव आहे ना ते त्यानेच ठेवलं का? तर मी ती चिंगी करत रडायचीस म्हणून. मला नव्हतं आवडलं हे असलं नाव, पण तुझ्या बाबांनी ठेवलं तुझं नाव चिंगी. चिंगी. मी किती छान नाव ठेवलं तुझं, रेवा. आणि 9 महिने तू माझ्या पोटात होतीस, म्हणजे आपली ओळख जास्त असायला पाहिजे की नाही? पण माझ्यापेक्षा तुझा बाबाच तुला जास्त ओळखायचा. तुला भूक कधी लागणार आहे हे त्याला आधी कळायचं, मला नाही. आणि रात्री झोपेत तू जेव्हा रडायला लागायचीस ना, तेव्हा अख्खं घर डोक्यावरती घ्यायचा तुझा बाबा. मग तुला असं हातात घेऊन छान गाणं म्हणायचा. What? आई मात्र ढ होती बर का या बाबतीत. काय? खरंच? हो. मी गायला लागले ना की तू उठायचीस, खूप रडायचीस. पण बाबा गायला लागला की बरोबर त्याच्या कुशीत निजायचीस. मग बाबा घरी नसला की आईची मात्र फजिती होऊन जायची. बाबाच्या गाण्याची तुला खूप सवय झाली होती ना, आणि तुझी बाबाला. ठीक आहे, अजून एक गंमत सांगू? अजून एक गंमत? हा, अशा तर खूप गमती आहेत. बाबा छान गाणं म्हणून तुला निजवायचा. त्याचे तर हात भरून यायचे, हाताला मुंग्या यायच्या. मी म्हणायचे तू मला दे, तर नाही द्यायचा बाबा, त्याच्याच हातात ठेवायचा तुला. तू जेव्हा चालायला लागलीस ना, तेव्हा तेव्हा बाबा तुझ्या एवढ्याशा पावलांकडे तासन तास बघत राहायचा. आणि एकदा बुदूक पडलीस तू तर अख्खं घर डोक्यावर घेतलं. अख्ख्या घरात तू कार्पेट घालायला निघाला होता. मी ओरडले त्याला, असं अजिबात करायचं नाही. नाहीतर तुझ्या बाबांनी अख्ख्या घरात बिछाना घालून ठेवला असता. मी ओरडले म्हणून असा कोपऱ्यात जाऊन बसला तुला घेऊन. चिंगे,
बाबा आधी खूप वेगळा होता. म्हणजे चिडायचा, रागवायचा, असं नाक फुगून बसायचा. पण तुझ्या येण्याने खूप बदललं, कारण त्याचा बाबा झाला होता. शिंगे, तो रडतो, चिडतो, कसाही वागतो, पण काही झालं तरी आपला बाबा आहे ना, तो त्याला दूर नाही करायचं. आणि हा, दर आठवड्याला केसांना तेल लावून घ्यायचं. इतके छान सोन्यासारखे केस आहेत चिंगीचे, खराब होऊन जातील ना. हे आईला कसं माहित? म्हणजे आई तू सगळं बघतीयस? हो, मी सगळं बघतीये. आणि हा, माझ्यासारखा चष्मा लागावा म्हणून तू अंधारात वाचत बसतेस, तसं करायचं नाहीये. हे तर फक्त मलाच माहितीये, पण हे आईला कसं माहित? म्हणजे हे पत्र आईनेच लिहिलंय? चिंगे, खूप मोठी हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विसरू नकोस की मी आहे तुझ्या आसपास. आता थांबते, पुढच्या वर्षी बोलूच की पत्रातून. तुला तुझ्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. आई, चिंगे, हे असं वाढदिवसाच्या दिवशी रडायचं नसतं. डोळे पुस बरं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आई 4-5 फुगे फोडलेस तू. हे घे. नाही, ते गुडघ्यात कळ आली ना माझ्या, म्हणून थाप झालं. ते काय संबंध गुडघ्यांचा? तुझ्या मेंदूचा आणि बुद्धीचा जेवढा संबंध आहे ना वर्षा, तेवढा. असंच बोलतो मला. ए घ्या, नीट लावायचा सगळा. हा, माई मावशी, मी गणपती बनवते ना, त्याच्यापेक्षा भारी करते आता बघ. गणपती ठेवतो ना एवढा लक्षात ठेव. तू बोलला म्हणून तुटला. तू बाजू को, तुझ्या काय व्हायचं नाही. उठ. अरे बाजू को. तुझ्या हळू हळू हळू. आनंदी, हाय ये. हाय ये. काय झालं? हाय ये. काय झालं? मका मदत कर जरा. हे धर. हा, ठीक आहे, दे. आनंदी थांब. काय मदत करू नको ते का रवान दे. सगळ्यांना शिकवीत असता. अगो एक पवन चक्की काय केला, स्वतः बॅरिस्टर समजूक लागलो. मोठं शानू. आनंदी, चटणी करूची आहे ना? चल, पाणीपुरी करूची आहे. चल 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 चल. अगं इकडून नाहीये रस्ता, अशी जा. हळू. माई, चल, ये. आणि आई, ते फुगे फोडण्यापेक्षा ना जरा 2-4 फुगे जोड. अगं मला जमेल का ग वर्षा? सगळं जमतंय आई. आनंदी, हा बाळा, घोडभर चहा पाजतेस का? मला खूप फुगे फुगवायचेत आणि जोडायचे. देते. हा हा, मला पण हवाय. हो हो. आनंदी, तू काय केलंस? काय केलं मी? नाही, तू अशी कुठली गोळी यांना दिलीयस? आई आणि वर्षाला बघितलंस कशा जोमाने काम करतायत ते? आपल्या माणसांसाठी काही करायचं असेल तर कुठल्याच गोळीची गरज नसते. प्रेम पुरेसं असतं. आणि त्या काही माझ्यासाठी नाही करत आहे, आपल्या चिंगीसाठी करतायत. तिने घरी परत यावं म्हणून.
एवढं सगळं आपण करतोय पण चिंगी येईल ना परत घरी? येईल, नक्की परत येईल. टग्या हा इकडे ये. हा येतो बाजू बाजूला. हा होय जा जा. हळू. माझं एक काम आहे, करशील? एक काय 10 कामं करेन. नक्की. हा ए बाय तिकडे तिकडे काय इकडे नाही ए तिकडे काय अरे या इकडे या रे. ए इकडे या इकडे रे. या इकडे या. सगळे आले ना रे? काय रे, काय झालं? आज आमच्याकडे म्हणजे कर्णिकांकडे म्हणजे 7व्या माळ्यावर आज चिंगीचा वाढदिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी वाढदिवसाला यायचो. येणार ना सगळे? सगळ्यांनी मज्जा करायची आहे. पण हा आवडते का? मग नक्की येणार ना? जा मग आता पटापटा घरी जा आणि नवीन नवीन कपडे घालून या. आज माझाच बर्थडे आहे आणि मीच नाहीये घरी, तर कसा करणार आहेत माझा वाढदिवस सेलिब्रेट? अरे टगू एवढी गँग घेऊन काय करतोय? अरे बाबरे, आज चिंगीचा वाढदिवस आहे ना. जोरात तयारी झालेली दिसते. होय, तू येतलस ना? अख्खी सोसायटी येणार, मग मी का थांबणार? मी पण येणार. आपणा सेटिंग लक्षात आणा. नाही असलं ना ते खवटो येतलोय. कौटो कशाला? सगळं व्यवस्थित करताय. वाढदिवस माझा आणि मजा यांची चालली आहे.